श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भविष्य यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची भक्तिमय कथा. नमस्कार भक्ताओ, श्री स्वामी समर्थ म्हणत आजच्या या भक्तिमय कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे एका सामान्य भक्ताची, पण अनुभव आहे असामान्य, जो आजही हजारो लोकांना श्रद्धा देतो. एक छोट्या गावात रमेश नावाचा एक माणूस राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. नोकरी गेली होती, घरात आई आजारी होती आणि रोज वाढत जाणारी कर्जाची चिंता. रमेश दररोज देवळात जात असे, पण मनात एकच प्रश्न होता, खरंच देव पाहतो आहे का? एक दिवस कुणीतरी त्याला म्हणालं, एकदा अक्कलकोट स्वामी समर्थांना मनापासून हाक मार. रमेशला फारशी माहिती नव्हती, पण संकटात माणूस काही करायला तयार असतो. त्या रात्री रमेशने पहिल्यांदाच मनापासून म्हटलं, श्री स्वामी समर्थ, मला मार्ग दाखव. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन पूर्ण रिकामं झालं होतं. त्या रात्री रमेशला स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष त्याच्या समोर उभा होता. डोक्यावर पांढरा फेटा, डोळ्यात करुणा. ते म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे. सकाळी उठल्यावर रमेशच्या मनात अजब शांतता होती. त्याच दिवशी अचानक जुन्या ओळखीचा फोन आला. नोकरीची संधी होती, जिथे रमेशने काहीच अपेक्षा केली नव्हती. हळूहळू घरची परिस्थिती सुधारू लागली. आईची तब्येतही बरी व्हायला लागली. रमेशला एक गोष्ट स्पष्ट झाली, हे फक्त योगायोग नव्हता, ही स्वामी कृपा होती. त्यानंतर रमेशने दररोज एक नियम केला. सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि 11 वेळा नामस्मरण करायचं. स्वामी कधीच भक्ताला भेट सुख देत नाहीत, ते आधी भक्ताला आतून मजबूत करतात. आज रमेश म्हणतो, स्वामींनी माझं आयुष्य बदललं, पण अट एकच होती, पूर्ण श्रद्धा. भक्ताओ, जर तुमच्याही आयुष्यात अडचणी असतील तर एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमची परीक्षा घेतील, पण तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही. आजही हजारो भक्त हेच सांगतात, स्वामी आजही आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच प्रार्थना, स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.